मन करारे प्रसन्न या माझ्या युट्यूब चॅनलवर सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण एक महिला आहात का, एक लेडीज आहात का, आणि जी 40 ते 55 या वयामध्ये आहे का, त्यांची जी प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉज स्टेट आपली सुरू झाली आहे का, तर आजचा व्हिडिओ हा त्या लेडीजसाठी आहे, या सर्व महिलांसाठी आहे ज्या 40 ते 55च्या उंबरठ्यावर आहेत, म्हणजे प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉझल सिंड्रोमची स्थिती आता त्यांची झालेली आहे. तर मी ऍक्च्युली ह्याचं मोठं व्याख्यान दिलं होतं माझ्या एका ग्रुपमध्ये, लेडीज ग्रुपमध्ये, वुमन्स डेच्या दिवशी, आणि त्याचा पूर्ण व्हिडिओही शूट केला होता, पण तो व्हिडिओ आला नाही आणि त्याचा शूटिंग मध्ये तो डाउनलोड झाला नाही. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हा खास स्पेशल व्हिडिओ बनवते आहे, कारण मला असं वाटतं की जे 40 ते 55च्या वयाच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना ह्या आपले मेनोपॉझल स्टेट म्हणजे काय असतं, प्री मेनोपॉझल स्टेट म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये शारीरिक समस्या काय येतात, मानसिक समस्या काय येतात, त्यांची चिडचिड का होते, हे सगळं त्यांना समजण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण एका सिटिंग मध्ये हा तुम्ही सगळा व्हिडिओ बघा, म्हणजे परत परत शॉर्ट्स टाकून एक एक शॉर्ट बघण्यामध्ये खूप वेळ जातो. तर मी तुम्हाला एका सिटिंग मध्ये हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसं मी त्याचं लेक्चरचं मी जे व्याख्यान दिलं होतं त्याचे मी पॉइंट्सही लिहून ठेवलेले आहेत, तर तुम्हाला काही काही पॉइंट्स पण मी वाचून दाखवते. तर पहिली गोष्ट म्हणजे आहे की जगभरात ना म्हणजे जवळजवळ 58 कोटी महिलांना प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजचा त्रास होतोय. बरोबर आहे, 58 कोटी महिला, म्हणजे विचार करा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये काय आहे, स्त्री म्हणजे सगळ्या घराचा पाया आहे, आणि जी स्त्री स्वतःला नीट समजून घेऊ शकते ना, तीच घरातल्या सगळ्यांना नीट समजून घेऊ शकते. म्हणून आधी तुम्ही स्वतःची तब्येत कशी आहे बघा, आधी स्वतःचं शरीराची काय सांगते तुम्हाला ते समजून घ्या, मग बाकीच्या घराकडे तुम्ही लक्ष द्या. कारण तुम्ही ठणठणीत तर घर ठणठणीत, तुम्ही जर अगदी आजारी तर घर आजारी, हे सगळं असं गणित असतं स्त्रियांचं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. मन करारी हे सांगते की पहिल्यांदा आपण त्या प्री मेनोपॉज मध्ये येणाऱ्या शारीरिक समस्या बघूयात. शारीरिक समस्या म्हणजे काय असतं, पहिल्यांदा खूप जास्त घाम येतो, प्रचंड. त्यानंतर अंगात जडत्व येतं, एकदम आळशीपणा येतो, एकदम असं वाटतं काहीच करू नये, ठीक आहे. त्यानंतर थकून जायला होतो, सारखा थकवा. म्हणजे जी बाई म्हणायची की सकाळी मी घरात पोळ्या वगैरे सगळे पटापट पटापट करून अर्धा एक तासात सगळं काम संपवून मी ऑफिसला जायचंय, त्याच बाईला आता सगळा स्वयंपाक झाला की तिला वाटतं ऑफिसला जाऊ नये, मी घरीच बसून राहावं, इतका थकवा येतो तिला. मग ते थोडा वेळ ती बसते खुर्चीमध्ये, थोडा रिलॅक्स होते आणि मग ती जाते. म्हणजे ती धावपळ तिची फार कमी झाली हे तिला जाणवतं, पण त्याच्यावर ती काय ऍक्शन घेते का, तर नाही. दुसरं म्हणजे झोपेवर परिणाम होतो, प्रचंड झोप अर्धवट होते. एक तर रात्री उशिरा झोप लागते, त्यामुळे सकाळी उशिरा उठणं होतं, आणि मग सगळे स्लीप सायकल्स डिस्टर्बन्स होतात त्याच्यामध्ये, आणि झोप अर्धवट झाली की पूर्ण दिवसभर आळशीपणा जाणवतो. नंबर 3, त्याच्यानंतर काय, 40 नंतर सर्वात जास्त माझ्याकडे काउन्सिलिंगला येणाऱ्या ज्या गृहिणी आहेत, महिला आहेत, त्यांना बीपी शूटअप व्हायची समस्या फार आहे. म्हणजे आजकाल ना 40 नंतरच बायकांना बीपी शूटअप होतो, बीपीच्या रेग्युलर गोळ्या घ्यायला लागल्यात या बायका. आय रिपीट, 40 नंतर बीपीच्या रेग्युलर गोळ्या घ्यायला लागल्यात. इतकं लेडीजना त्रास व्हायला लागलेला आहे, पण त्या त्रासाकडे त्यांनी आधीच वेळेबद्दल लक्ष दिलं पाहिजे. आणि थायरॉइड इम्बॅलन्स होतो, सगळ्यात जास्त गोष्ट आहे ही. थायरॉइड 40 नंतरच पूर्ण त्याच्या लेवल हायपर तरी होतात, नाही तर हायपो तरी होतो. आणि थायरॉइड इम्बॅलन्स झाला की प्रचंड थकवा, एक एक काम जो करायला 15 मिनिटात तुमचं व्हायचं ते काम करायला एक एक तास लागतो, आणि ते इतकं जास्तीमध्ये कन्वर्ट होतं की त्या बायकांना 2-2 तास त्या बायका हालतच नाहीत. इतका आळशीपणा त्या थायरॉइडमुळे येतो, इतकं जडत्व त्याच्यामुळे येतं. हे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजच्या उंबरठ्यावरच थायरॉइड जास्त आढळून येतो. त्याच्यानंतर स्टॅमिना कमी होतो. त्यानंतर सकाळी ब्रेकफास्ट करून बायका झोपतात अक्षरशः. म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यावर इतकं थकायला होतं की त्या बायका म्हणतात आता मी झोप काढते आणि मग मी नंतर काम करते. एवढ्या लेवलवर बघा किती परिणाम होतो. नंतर स्लीप नाही होत, बीपीच्या गोळ्या लागतात. त्यामुळे काय होतं, त्या बायकांना ना रात्रभर डोळे उघडे त्यांचे, म्हणजे रात्रभर झोप नाही, पूर्ण डोळे उघडे. आणि एवढ्या वेळ 10-10 तासानंतर तुमचे डोळे उघडे राहत असतील, रात्री झोप येत नसेल, तर त्याचा डायरेक्ट ब्रेनवर परिणाम होतो, आणि त्यामुळे ना त्यांना व्हर्टिगोचे अटॅक्स
खूप यायला लागतात. म्हणजे 40-45च्या स्त्रिया बघा, जेव्हा त्यांची पाळी जायला लागते आणि जेव्हा ही उतलपुतल होत असते तेव्हा बऱ्याच जणींना चक्कर येणे, वर्टिगोचा अटॅक, कान दुखणे, कानामागे त्रास होणे हे प्रचंड येतात. म्हणजे हे फिजिकल सिम्पटम्स तर खूप ऑब्झर्व केलेले आहेत मी. त्याच्यानंतर हायपर ऍसिडिटी होते. हायपर ऍसिडिटी आणि मायग्रेन ह्या म्हणजे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजचं तर हे सगळ्यात म्हणजे ओव्हर्ट लक्षण आहे त्याचं. त्यानंतर पण या सगळ्या लक्षणांमुळे ना काही घाबरून जाऊ नका तुम्ही. त्यांनी काय होतं, एक तर सुरुवातीला 40च्या आपल्याला कळलं ना की हे असे असे त्रास होऊन जातात, तर त्यामुळे तुम्ही अलर्ट राहाल आणि तुम्ही त्या स्वतःची नीट काळजी घ्याल आणि त्याच्यामध्ये आपण नीट त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. बरोबर आहे. आता आईने में जो दिखता है वो बस तो चेहरा है. आईने में जो दिखता है वो बस तो चेहरा है. मेरी असली ताकद तो मेरा हौसला है. आपल्याला हौसला ठेवायचा आहे, धीर धरायचा आहे. त्याच्यामुळे हे जे लेवल्स आहेत ना, याचे जे रिडिंग्स हे सगळे वाढणार नाहीत, ते कंट्रोलमध्ये राहतील. ठीक आहे. आता पुढे ह्या मनाला तुम्ही समजवायचं. नंतर मानसिक समस्या काय होतात प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज मध्ये. मी आधी शारीरिक समस्या सांगितल्या, आता मानसिक समस्या. त्याच्यामध्ये बघा, नंबर 1 तर चिडचिड वाढते, मूड स्विंग्स भयंकर होतात. त्यानंतर कॉन्फिडन्स कमी होतो. इरेग्युलर पिरियड्समुळे ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की त्या स्त्रीला डिसिजनच घेता येत नाही की मी उद्या काय करणार आहे. कारण काय, समजा तिने काही घरात फंक्शन ठेवलं किंवा तिने कुठं ते ऑफिसचं काम आहे किंवा बाहेर टुरिंगला जायला लागलं किंवा मुलांचे पेपर आहेत, अभ्यास आहेत, तर ती किंवा घरामध्ये कोणी पाहुणे येणार आहेत तर ती कार्यक्रम काहीच ठेवू शकत नाही, कारण त्याला स्वतःलाच माहित नसतं तिचे पिरियड्स कधी येणार आहेत. म्हणजे ती नेमकी त्याच दिवशी ठेवते आणि त्याच दिवशी ते येतात आणि त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स एकदम 0 लेवलला येतो. ती सगळ्यांना म्हणते मला काय कळतच नाही, मी कसं करू, मला काय कळतच नाही काय होतंय. हे तर मेन आहे. म्हणजे तिचं घरातला ना कंट्रोल जरा जायला लागतो, हा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे चिडचिड होते आणि मूड स्विंग्स होतात फार. म्हणजे कुठं फिरायला जायचंय, कुठली डेट सांगायची तर ती डेट सांगूच शकत नाही. हा सगळ्यात मोठा प्री मेनोपॉज आणि मेनोपॉझल सिंड्रोमचा इफेक्ट आहे. म्हणजे सकाळी सकाळी अगदी आज मी ऊपर आसमान नीचे इतका हॅपी मूड असतो आणि नंतर दुपार नंतर संध्याकाळ अशी झाली की अशा त्या बायका खिडकीमध्ये अशा उदास बसून अशा बघत असतात. म्हणजे जणू काही दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में सबाई काहे को दुनिया बनाई, अशा फिलिंग्स येतात त्यांना. तर त्यामुळे ते एक जे उदासीनता म्हणजे सकाळचा हॅपीनेस वर्सेस संध्याकाळची उदासीनता, असे एक्स्ट्रीम मूड स्विंग्स प्री मेनोपॉज आणि मेनोपॉझल याच्यामध्ये येतात. तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. नंतर काय की खूप इमोशनल व्हायला होतं. काहींना तर इतकं इमोशनल व्हायला होतं, म्हणजे कुठलं गाणं किंवा कुठलं काही एखादी घटना किंवा काही बायकांना 20-20 वर्षापूर्वीचं आठवून त्या इतक्या रडकुंडीला येतात असं आणि प्रचंड ते मग टेन्शनमध्ये येतात. म्हणजे खूप इमोशनल व्हायला लागतं आणि मी अशा बायका बघितलेल्या आहेत की ज्या एखादी घटना आठवून ढसढसा रडतात. इतकं इमोशनल व्हायला होतं या प्री मेनोपॉजच्या हार्मोनल बॅलन्समुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकटेपणा वाढतो. लोनलीनेस हा सगळ्यात जास्त 40 ते 55 या बायकांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारा मानसिक आजार म्हणजे लोनलीनेस आहे. कारण काय होतं माहितीये का, आधीपासून कसं मुली फ्रेंड्स मध्ये असतात, त्याच्यानंतर लग्न झालं की त्यांचे ग्रुप्स तयार होतात आणि मग लग्नानंतर मुलं झाली की मुलांच्या आया सगळ्या मुलांना शाळेत सोडणं आणणं, ट्युशनला सोडणं आणणं, म्हणजे त्या सर्वांना अशा ग्रुपमध्येच असतात. पण नंतर 40 नंतर काय होतं, मुलंही 10वी-12वी झालेली असतात. मग मुलं आपली सुटसुटीत स्वतः क्लासला जातात, शाळेला जातात. मग या बायका काय करतात, घराबाहेर पडणं त्यांचं कमी होतं आणि घराबाहेर पडणं कमी झाल्यामुळे त्यांना फ्रेंड्स कमी मिळतात. म्हणजे आधी जे एवढं मोठं सोशल सर्कल असतं ना, तर 40 नंतर ना मित्र मैत्रिणी कमी होतात आणि नवीन तुम्ही ना लोक फ्रेंड्स बनवू शकत नाही. म्हणजे जे फ्रेंड्स तुम्ही लवकर 30 मध्ये किंवा 25 मध्ये बायका बनवू शकतात ना नवीन मैत्रिणी, त्या 40 नंतर मैत्रिणी बनवणं फार अवघड जातं. तर त्यामुळे त्यांना प्रचंड लोनलीनेस येतो. आणि मग तुम्ही बघितलंय का की एखाद्या मैदानावर म्हणजे आपण ज्या ग्राउंडवर जातो तेव्हा तिथं बघा ऑब्झर्व करा, लहान मुलांचे छोटे ग्रुप्स असतात ते खेळत असतात, मोठ्या मुलांचे ग्रुप्स असतात ते खेळत असतात. नंतर थोड्याशा तरुण आया असतात ते छोट्या पोरांना घेऊन त्या ग्राउंडवर असतात आणि नंतर डायरेक्ट एकदम सिनियर सिटीजनचा ग्रुप दिसतो. म्हणजे 40 ते 50 वर्षाच्या बायका अशा रोज संध्याकाळी टायमिंगनी ग्राउंडवर फिरायला येतात असं कधीच होत नाही. कारण या बायकांचं संध्याकाळी प्रत्येकीचा मूड वेगळा असतो,
प्रत्येकाची लोनलीनेस वेगळा असतो, प्रत्येकाची चिडचिड वेगळी असते. त्यामुळे 40 नंतर मैत्रिणी बनवणं फार अवघड जातं. तर आपण कोणत्या वयात बसतो ना हे त्यांना समजत नाही. हे पण एक आहे, म्हणजे त्या धडना तरुण आणि धडना वयस्कर असं त्यांना ना त्याचंही कन्फ्युजन होतं की नक्की माझं एज ग्रुप काय आहे. म्हणजे यंग लोक काय करतात, त्यांना आप तो थोडासा एजेड म्हणजे 40च्या नंतरचं ते मिड 40s मध्ये त्यांना टाकतात. आणि सिनियर सिटीजन मध्ये पण त्यांना असं वाटतं या सिनियर सिटीजन मध्ये इतकं पण माझं वय झालं नाही की मी सिनियर सिटीजन मध्ये जाऊ. तर हा पण एक तुमची आयडेंटिटी तुम्ही कुठेतरी शोधत असता आणि ती तुम्हाला सापडत नाही, त्यामुळे तुमची जाम चिडचिड होते. त्यानंतर हे जे सिम्पटम्स आहेत, म्हणजे आपण आता काय सिम्पटम्स बघितले की अँगर इश्यूज, लोनलीनेस, पुअर कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड, मूड स्विंग्स आणि अँझायटी, हे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजचे खूप जास्तीचे सिम्पटम्स आहेत. आता हे सिम्पटम्स आहेत आणि हे जर 2-3 वर्षापेक्षा जास्त राहिले तर 45-46 मध्ये स्त्रियांना डिप्रेशन येणं, त्यानंतर त्या खूप कॉन्फिडन्स बिल्डिंग त्यांची सेशन्स आम्हाला घ्यावी लागतात, कारण त्या पूर्ण डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून आम्ही 45-46च्या माझ्याकडे बऱ्याच काउन्सिलिंगमध्ये लेडीज येतात, ज्यांचं मी खास वुमन एम्पॉवरमेंट कॉन्फिडन्स बिल्डिंग सेशन वर्कशॉप घेते आणि त्यांना जरूरत लागते. त्यामुळे त्या मेंटली स्वतःला कुठेतरी फिट ठेवतात आणि स्वतःचं काही नवीन व्हेंचर किंवा जॉब सुरू करतात. तर हे नंतरचं काय होतं की सायकोलॉजिकल जे सिम्पटम्स बघितले ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण जास्त होतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स का, तर हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये कसं आहे की म्हणजे ज्या बायका 40 ते 46 वयामध्ये आहेत तो प्री मेनोपॉझल पिरियड असतो, ठीक आहे. आणि दुसरं वय लक्षात ठेवा, मेनोपॉजचं वय कसं असतं की 46 to 48 इयर्स मिनिमम, म्हणजे 48 म्हणजे 48 पर्यंत, म्हणजे सलग 12 महिने जेव्हा पिरियड संपतो, पिरियड येत नाही, तेव्हा ते वय मेनोपॉजचं आपण कन्सिडर करतो. आणि मेनोपॉज हा 46 ते 48 म्हणजे 40 ते साधारण 50 वयापर्यंत हे दोन्ही पिरियड येऊन जातात. एक मी वाचून का दाखवते तुम्हाला, कारण मी हे सगळं भाषण आता दिलेलं आहे वुमन्स डेला, मग ते तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी याच्यामध्ये सांगते, व्हिडिओमध्ये सांगते. तर हार्मोनल चेंजेस काय होतात बघा. नंबर 1, सिरोटोनिन डिक्रीज होतं तुमचं. सिरोटोनिन डिक्रीज होतं म्हणजे काय होतं, मग डिप्रेशनची रिस्क जास्त वाढते या हार्मोनल डिसबॅलन्समुळे, ठीक आहे. नंतर कॉर्टिसॉल इम्बॅलन्स. कॉर्टिसॉल इम्बॅलन्स झाला, हे सायकोलॉजिकल फॅक्ट आहेत या मी तुम्हाला सांगते. कॉर्टिसॉल इम्बॅलन्स झाला की अँझायटी लेवल वाढायला लागते. नंबर 3, इस्ट्रोजन लो होतं तर तुमची आयडेंटिटी शिफ्ट होते. म्हणजे मी कोण आहे, मी पूर्वी अशी होते का, मी इतकी आळशी होते का, मी पूर्वी किती छान होते, मी किती पटापट काम आवरायचे, आता किती थकून जायला होतं. हे डायलॉग तुम्ही 40 ते 50 पर्यंतच्या बायकांना बघा, एकदा तरी हा डायलॉग म्हणतातच. नंतर नंबर 4, टेस्टोस्टेरॉन. तो लो टू मॉडरेट पर्यंत असेल टेस्टोस्टेरॉन तर हे डिक्लाइन होतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की हॉट फ्लशेस, नंतर स्वेटिंग आणि जॉईंट पेन आणि ड्राय स्किन, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की टेस्टोस्टेरॉन जर मॉडरेट लेवलपर्यंत जर डिक्लाइन झालं तर त्या बायकांना काहींना खूप हॉट फ्लशेस होतात, काहींना खूप अंगावरनं जातं आणि मग त्या बायका अक्षरशः उठू पण शकत नाही, इतकं जातं त्यांच्या अंगावरनं. त्यानंतर स्वेटिंग, भयंकर घाम, इतका घाम म्हणजे त्या घामाला काही अर्थ नाही, असे केस नाहिल्यासारखे पिळतात, इतका घाम त्या बायकांना येतो. हे फार महत्वाचं, म्हणजे घाम हा साधा घाम नाहीये याच्यामध्ये, जो हार्मोनल डिसबॅलन्समुळे आलेला तो घाम फार रिस्की असतो. आणि इतका घाम येऊन गेल्यानंतर त्या बायकांना ब्लड प्रेशर वाढतं, त्यानंतर पेन होतात, जॉईंट पेन होतात आणि ड्राय स्किन पण होते. त्यानंतर थायरॉइड जर डिक्रीज झाला तर त्यांनी वेट गेन होतं आणि थायरॉइड जर इन्क्रीज झाला तर त्यानं वेट वाढतं, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या सगळ्या हार्मोनल डिसबॅलन्सच्या गोष्टी याच्यामध्ये होतात, प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज. आता मी तुम्हाला ना याच्यातल्या सगळ्या रेमेडीज सांगते की काय काय करायच्या रेमेडीज तुम्ही, ठीक आहे. हे कारण काय, उम्र के इस पड़ाव पर खुद को कम मत समझना. उम्र के इस पड़ाव पर खुद को कम मत समझना. ये ठहराव नहीं है, ये नई उड़ान का समय है,
ठहराव नहीं है, ये नई उड़ान का समय है। ठीक है, तो कैसे उड़ान भरेंगे हम, ये 5 रेमेडीज आप अपना लो, उसके बाद आप उड़ान भर सकते हो। तो रेमेडीज नंबर 1, प्राणायाम करणं, खोल श्वास घेणं 5 मिनिटं आणि अगदी व्यवस्थित प्राणायाम करायचा। 5 मिनिटं खोल श्वास घ्या आणि खोल तो बाहेर करा। नसेल तुम्हाला युट्यूबवर जाऊन बघा, क्लासेस लावा, किंवा युट्यूबवर आपली सगळीकडे प्राणायामचे सेशन्स असतात, ते बघून व्यवस्थित सिस्टमॅटिक प्राणायाम करा। ठीक आहे, त्याने काय होतं, त्याने काय फायदा मिळेल? नंबर 1, तुमची अँझायटी कमी होते। नंबर 2, तुमचा तणाव कमी होतो। नंबर 3, तुमचे अँगर इश्यूज आणि राग कमी होतात। त्याच्यानंतर नंबर 2, रोज 20 मिनिटं चालायचं आणि रोज 20 मिनिटं संध्याकाळी चाला तुम्ही। सकाळचं मी तुम्हाला का नाही म्हणत आहे, कारण सकाळी जर तुम्ही चालला वेल अँड गुड, ज्या मॅनेज करतात त्यांना ठीक आहे, पण ज्यांचे जास्त प्रॉब्लेम आहे, ज्यांना जास्त थकवा येतोय, ज्यांना जास्त जडतोय, जर तुम्ही सकाळी चालायला गेलात तर आल्यावर तुम्ही ब्रेकफास्ट किंवा स्वयंपाकालाही ताकद राहत नाही। म्हणून अशांनी जर संध्याकाळी चाललं ना तर काय होईल, सकाळचं सगळं काम झालं तर संध्याकाळी तुम्ही फ्रेश राहाल। नंबर 1, मूड स्विंगवर ह्याचा उपयोग होतो। नंबर 2, तुमचा मूड सुधारतो। नंबर 3, झोप अतिशय चांगली लागते। नंबर 4, शरीर एकदम हलकं हलकं वाटतं। तर हे दुसरा उपाय झाला, रेमेडी झाली। तिसरी रेमेडी आहे सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा तुम्ही। आता पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे काय, स्वतःशीच बोलायचं। म्हणजे मोबाईल बघत बघत झोप उडते, पण पुस्तक वाचत वाचत झोप येते। तर तुम्ही स्वतःशी चांगले सेल्फ टॉक करा, पुस्तक आपण असं स्वतःमध्ये हे करा। दुसऱ्यांचे विचार मोबाईल मधले जरा कमी बघा, रात्रीच्या वेळेस, सकाळच्या वेळेस नाही म्हणते मी। त्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे काय होतं की पॉझिटिव्ह विचार येतात छान मनामध्ये। मी खूप थकून गेलीये, मी खूप काम करतेय वगैरे, असे हे जे टेम्पररी विचार आहेत ना ते निघून जातात। आणि तुम्ही स्वतःला चांगले पॉझिटिव्ह विचार जर केले की नाही ही फक्त एक फेज आहे, याच्यामध्ये मी माझी थोडीशी काळजी घेते, मग नंतर 50 नंतर परत सगळं नॉर्मल होणार आहे। आणि आताचे जे हार्मोनल डिसबॅलन्स, नंतर हॉट फ्लशेस, हे घामणे, हे चिडचिड, हे सगळं आहे, पण हे ठराविक वेळेत आहे। नंतर 50 नंतर आय विल बी क्वाईट फाईन, आय विल बी सुपर फाईन, असं तुम्ही स्वतःला समजवा। ठीक आहे, नंतर 4 आहे तर मैत्रिणींशी आणि कुटुंबाशी बोला। ठीक आहे, आजकाल मैत्रिणी आणि कुटुंब म्हणजे 40 नंतर मी आधीच सांगितलं की मैत्रिणी खूप कमी होतात आणि कुटुंब पण जरा विखुरली जातात, कारण मुलं मोठी होतात, ती वेगवेगळ्या आपल्या दुसऱ्या शहरात जातात, शिकायला जातात, हे जातात। त्यामुळे काय होतं की बायका लोनलीनेस फार फेस करायला लागतो। तर मैत्रिणींशी बोललं, कुटुंबाची चांगल्या कार्यक्रमात वगैरे तुम्ही जायला, कुठे स्वतःचे गेट टुगेदर्स असे ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरॅक्ट झाला तर काय होतं, त्याच्याने तुमचं लोनलीनेसची रिस्क कमी होईल। तुम्ही एकलकोंड्या स्वभावाकडे जाणार नाही। एकदा लोनलीनेस मध्ये माणूस गेला की परत बाहेर यायला फार त्रास होतो। त्यामुळे नंतर 5वं आहे की सायकोलॉजिस्टची हेल्प घ्या। त्याच्यामध्ये काय आहे की यात आम्ही काय साधारण वर्कशॉप घेतो हार्मोनल डिसबॅलन्सचे किंवा लेडीज कॉन्फिडन्स बिल्डिंगचे, असे जे वर्कशॉप आम्ही घेतले तर त्याच्यामध्ये पण जरूर जर जास्त तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर जरूर तुम्ही सायकोलॉजिस्टला कॉन्टॅक्ट करा आणि सायकोलॉजिस्टची हेल्प घ्या। त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे काय प्रॉब्लेम्स असतील ते सांगा, सायकोलॉजिस्ट विल गाईड यू फॉर मोर डिटेल्स। तर आताच्या मी क्विक तुम्हाला रेमेडीज दिल्यात। त्यानंतर तुमच्या फिजिकल सिम्पटम्सचे तुम्हाला आधी वॉर्न करून ठेवलं, तुम्हाला काय काय त्रास होणार आहे। नंबर 2, मानसिक समस्या सांगितलेल्या आहेत, सायकोलॉजिकल सिम्पटम्स, फिजिकल सिम्पटम्स, प्री मेनोपॉजचं एज काय आहे आणि मेनोपॉजचं एज काय आहे आणि याच्यामध्ये घ्यायची काळजी काय आहे, हे सर्व मी तुम्हाला डिटेल आता हा व्हिडिओ मधनं सांगितलं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि ज्यांना नीड आहे त्यांना शेअर करा, माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि यामध्ये आपण अजून चांगल्या सायकोलॉजिकल गोष्टी फॉलो करू, आपण सायकोलॉजिकल अजून चांगले व्हिडिओ बनवू। तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।